JEE आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। IIT, NIT, आयसर, एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक, ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा, खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्राम। 11वी-12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या JEE, NEET, CET परीक्षांची संपूर्ण तयारी, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व परीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। देवगड तालुक्यातील मुनगे येथील श्री भगवती हायस्कूल येथे भरविलेल्या गावठी बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। वस्तू विक्रीतून एकूण 31,000 रुपयांची उलाढाल झाली। शालेय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळणे, व्यवसाय कसा करावा आदीची माहिती मिळण्याच्या उद्देशाने गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते। 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। गावठी बाजाराचे उद्घाटन संस्था व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी केले। यावेळी संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, निलेश परुळेकर, संतोष लब्दे, विश्वास मुनगेकर, विजय पडवळ, संजय परुळेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती MB कुंज, सहाय्यक शिक्षिका सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, NG विरकर, हरिदास महाले, सुविधा बोरकर, सौरश्मी कुमठेकर, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिरलेकर, प्रियांका कासले, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू, नामदेव बागवे, स्वप्नील कांदळगावकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। या गावठी बाजारामध्ये पुरणपोळी, नाचणीच्या भाताच्या, तांदळाच्या शेवया, वडापाव, कांदा भजी, भेळ, इडली सांबर, बासुंदी, भाजलेल्या शेंगा, भुईमुग शेंगा, शेवग्याच्या शेंगा, पालाभाजी, मुळा भाजी, ओली मिरची, लिंबू सरबत, कोकम सरबत, कांदा पोहे, तांदळाचे वडे, तांदळाच्या वड्याचे पीठ, गावठी तांदूळ, घावणे, चकली, वालीच्या शेंगा, गावठी वांगी, काजू, काजूचे गर, हापूस आंबे, कुळीत पीठ आदीची दुकाने विद्यार्थ्यांनी बाजारामध्ये लावली होती। परिसरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह बाजारास भेट दिली। नमस्कार। श्री भगवती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ मुनगे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे सन 2024मध्ये हा गावठी बाजाराचं आयोजन केलं आहे आणि या गावठी बाजारामध्ये जवळजवळ 5वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी आहेत। या बाजारामध्ये जर बघितलं तर 46 स्टॉल, संपूर्ण 46 स्टॉल लावण्यात आले आहेत। त्यामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर ज्या भाज्या आहेत त्या गावठी पद्धतीने आपल्या मळ्यामध्ये किंवा आपल्या परसबागेमध्ये ज्या भाज्या होतात त्या भाज्यासुद्धा मुलांनी या ठिकाणी आणल्या आहेत। त्याचबरोबर देवगड हापूस जो फार लवकर यावर्षी आपल्या सेवेसाठी उपलब्ध झालेला आहे तो सुद्धा या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि एक ह्या बाजाराचं उद्दिष्ट असं आहे की मुलांना व्यवहार ज्ञान कळावं आणि जिथे आपण पिकवतो तिथेच विकण्याची जी पद्धत आहे ती जर मुलांमध्ये जर आत्तापासूनच त्यांच्या बालवयापासूनच जर रुजवली गेली तर एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला भविष्य, खेड्यांचं जे भविष्य आहे ही मुलं शहराकडे आपली जात आहेत, खेडी ओस करू लागली आहे, तर हे कुठेतरी कमी होताना दिसेल। वस्तू कशी आपली पटवून द्यायची आणि त्यानंतर आधुनिकता म्हणजे आता आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञान युगामध्ये आपण कसं वावरलं पाहिजे। उदाहरणार्थ आपल्या मालाची जाहिरात करणं, त्यानंतर किमतीमध्ये कमी जास्त, गिराईक कसं आहे, गिराईकाला ओळखणं, त्यानंतर आजकाल जे बँकिंग क्षेत्र आहे, बँक म्हणजे खिशात जरी पैसे नसले तरी आपल्याला जे त्या स्टॉलमध्ये आपल्याला दिसतं आहे की तिथं गुगल पे त्यानं लावलेलं आहे, तिथं प्रत्यक्ष ॲडव्हर्टाईज दिसते, म्हणजे आधुनिकता हे सुद्धा यामध्ये आम्ही घेतलेलं आहे। हायस्कूलचा आठवडी बाजार जो आहे की नाही तिथे बाजार करण्यासाठी आलेली आहे आणि ह्या मुलांकडून मी जे काही खाद्यपदार्थ आहे, भाजीपाला आहे तो घेतलेला आहे। सर्व मुलांकडून आम्ही खरेदी केलेली आहे। खाऊ गलीत जाऊन खाऊ पण म्हणजे जे नाश्ता व्हायचा करायचा तो पण आम्ही केलेला आहे। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannow.com।